चारचा चहा घेतला की मन कसं प्रसन्न होतं, म्हणून मी नेहमी चारचा चहा घेत असते. मग मी एकटी असली तरी चहा घेते किंवा मग घरचे सोबत असले तर त्यांच्यासोबत चहा घेते. चहा घेताना मला गप्पा मारायला खूप आवडतं आणि विशेष करून मला अद्रकचा चहा फारच आवडतो. चहा मला थोडा कडक लागतो. एका कपाला 2 छोटे चम्मच मी चहा पावडर घेते, 1 कप दूध घेते, त्यात अर्धा कप पाणी टाकते आणि त्याला 1च चमचा साखर टाकते. असं माझं चहाचं प्रमाण असतं. असा चहा मी घेत असते. चारचा चहा घेताना मला अगदी हलकं-फुलकं आणि प्रसन्न वाटतं, म्हणून मी चहा घेत असते. सगळी कामं उरकली की आराम करते. आराम झाल्यानंतर लगेचच अगोदर फ्रेश होऊन चहा घेते आणि नंतरची संध्याकाळची कामं मी सुरू करते. आणि मैत्रिणींशी गप्पा जर मारायच्या असल्या तर मग आणखीच मजा येते. संध्याकाळचा चहा मला वाटतं बहुतेक सर्वच महिला घेत असतील. कोणी जॉबला जात असतील, तिथून आल्यानंतर त्या कॉफी किंवा चहा नक्कीच घेत असतील. तर असं आमच्या गृहिणींना आणि महिलांना चहाचं हे एक व्यसन असल्यासारखंच आहे, पण बरं वाटतं चहा घेताना. चहा हा आपल्या इंग्रजापासून आपल्याला आलेली देणगीच समजा. परंतु आज कुठलाही सण समारंभ असो, काही असो, पाहुणे आलेले असो, तर सर्वात आपण अगोदर त्यांना चहा करतो आणि चहा दिलं की आणि आपण कोणी पाहुणे आलेले त्यांनासुद्धा म्हणतो आमच्या घरी चहासाठी या. म्हणजे एवढा हा चहा आपल्याकडे प्रसिद्ध आहे. आता चहाची वेगवेगळी प्रकारे आहेत. कोणी ब्लॅक टी घेतं, कोणी कॉफी घेतं, तर कोणी आल्याचा चहा घेतं. असे हे चहाचे वेगवेगळे प्रकार आहे. पण चहा कसाही असो, सर्वांनाच चहा हवा असतो. तर मी सुद्धा आता चहा तयार केलेला आहे आणि मी आता चहा घेणार आहे. तर चला चहा घेऊया. चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चहाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.